आपल्याला आज कॉर्न भजी बनवायची। कॉर्न भजीसाठी मी मटकी घेतलाय। मटकी आपल्याला काढून घ्यायचा आहे। आपल्याला मटकी पूर्ण हे काढून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला मटकी काढायची, जेणेकरून आपले मटकी फुटणार नाही। अशा पद्धतीने आपल्याला मटकी काढून घ्यायची आहेत। कॉर्न भजीसाठी लागणाऱ्या वस्तू, आधी मी इथे हिरवी मिरची घेतली थोड्या आणि थोडेसे लसूण। हे खलबत्त्यामध्ये आपल्याला हे दोघं वस्तू एकत्र ठेचून घ्यायचे। हे आपल्याला ठेचून घ्यायचे आहे। मटकीचे दाणे काढून घेतले होते ते त्याच्यामध्ये आपल्याला चना डाळीचं पीठ घ्यायचं आहे। नंतर आपण मिरची आणि लसूण जे बारीक करून घेतलं होतं ते टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे। हे सगळं आपल्याला पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे, जास्त न टाकता आपल्याला या पद्धतीने करून घ्यायचं आहे। आपल्याला इथं अजून थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे। पीठ थोडं कमी वाटतंय। असं पीठ कमी वाटत होतं म्हणून मी इथं पीठ थोडंसं टाकून घेतलंय आणि अजून थोडंसं पाणी टाकायचं आहे नॉर्मल, आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे आहे आपलं आता भजीसाठी पीठ रेडी। तेल टाकून घ्यायचंय। आता आपल्याला थोडंसं तेल गरम होऊ द्यायचंय। आपलं मस्त तापलेलं आहे आता, आणि तेलामध्ये आपल्याला अशा पद्धतीने, मी इथे हिरवी मिरची घेतली, याऐवजी तुम्ही लाल तिखट पण घेऊ शकता। अशा पद्धतीने आपल्या सकाळच्या नाश्त्यासाठी कॉर्न भजी रेडी आहे। तुम्ही ही सॉस सोबत पण खाऊ शकतात आणि हिरव्या चटणी सोबत देखील तुम्ही ही खाऊ शकता। तुम्हाला माझी कॉर्न भजी कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। लाईक करा आणि व्हिडिओला नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा। धन्यवाद।